एकीकडे 15% भाडेवाढ करत प्रवाशांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी व एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बस येणार असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जात आहे। नुकतंच सरकारने एसटीच्या प्रवासात 15% भाडेवाढ केली असून ही प्रवाशांच्या सोयीसाठीच असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र दुसरीकडे राज्यभरातील महामंडळाच्या बसची अवस्था दयनीय झाल्याचं दिसून येत आहे। कुठे बसमध्ये सीटच नाही, कुठे सीट आहे पण गादी नाही, कुठे पत्राच उखडलाय तर कुठे खिडकीच गायब झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सातत्याने प्रवाशांकडून महामंडळाच्या बसेसवरून संताप व्यक्त केला जात आहे। तर आता वसईतील एका बसचा झालेला अपघात पाहून पुन्हा तोच संताप प्रवाशांकडून व्यक्त होत आहे। वज्रेश्वरी वसई मार्गावर एका धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याने 30 प्रवाशांचे प्राण टांगणीला लागल्याचे दिसून आले। तर सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी घडली नाही। मात्र नागरिकांकडून बसेसच्या अवस्थांवरून नाराजी व्यक्त होत आहे। वज्रेश्वरी वसई मार्गावर एका धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याची दुर्घटना 1 फेब्रुवारी रोजी घडली। विशेष म्हणजे या बसमधून 30 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली आणि मोठी दुर्घटना टळली। ही घटना रस्त्याच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही एसटी बस 1 फेब्रुवारी रोजी दुपारी वज्रेश्वरीहून वसईकडे जात असताना पारोड गावाजवळ अचानक या बसचे पुढील टायर निखळले। टायर सुटल्याने बस डगमगू लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। काही क्षणासाठी बसचे नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती। मात्र चालकाने तातडीने बस थांबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी अर्ध्या किलोमीटर अंतरावर होता। मात्र जर ही घटना महामार्गावर भरधाव वेगाने घडली असती तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती। या घटनेनंतर प्रवाशांनी आता एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जुन्या व धोकादायक बस हटवून नव्या आणि सुरक्षित बस गाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी आता करण्यात येत आहे।